नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता। सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की इंद्रा म्हणतो, विक्रांत मेहतांबरोबरच्या कॉन्ट्रॅक्ट पेपर्स कुठपर्यंत पोहोचलेत? त्यावर विक्रांत म्हणतो, सगळं झालंय, फक्त सही करायची बाकी आहे। त्यावर इंद्रा म्हणतो, नाही, त्यावर लगेच सही होणार नाही। राणीला त्यात काहीतरी गडबड वाटते, म्हणून ती स्वतः एकदा फॅक्टरीत येऊन चेक करणार आहे। ते ऐकून आबा म्हणतात, पण आपले मेहतांबरोबरचे संबंध खूप जुने आहेत, त्यात काही गडबड नसेल। त्यावर इंद्रा म्हणतो, तुमचं म्हणणं पटतंय मला, पण राणीसुद्धा काहीतरी ठोस असल्याशिवाय असं म्हणणार नाही। त्यावर आबा म्हणतात, ठीक आहे, एकदा चेक करून घेतलेलं कधीही चांगलंच। ते ऐकून विक्रांतला राग येतो। तो मनात म्हणतो, हा इंद्रा मी काही सांगितलं की अजिबात ऐकत नाही, जेव्हा तेव्हा अक्कल काढतो माझी, आणि या राणीचं लगेच ऐकलंय। उर्मिला काहीतरी गुणगुणत तिच्या रूममध्ये येते। त्यावर विक्रांत चिडतो, मी इथे टेन्शनमध्ये आहे आणि तू हे काय करतेस? आणि राणी म्हणते ती गडबड मीच केली आहे। फॅक्टरीचं थोडं नुकसान होतंय, पण आपल्याला फायदा होतो, आपल्याला त्याचे पैसे मिळतात, असं तो उर्मिलाला सांगतो। आणि ही गडबड मी आबा फॅक्टरीत असल्यापासून तेव्हापासून करतोय, कोणाला कळलंसुद्धा नव्हतं, पण ही राणी आहे, तिला लगेच कळेल, त्यामुळे ती फॅक्टरीत यायला नको। ते ऐकून उर्मिला म्हणते, अरे बापरे, म्हणजे या राणीमुळे आपलं पितळ उघडं पडेल, काहीतरी युक्ती लढवावीच लागेल। राणीला तिचा फोन सापडत नसतो आणि इंद्रा गडबड करत असतो। त्यावर राणी त्याला फोन शोधायला मदत करा म्हणते। शेवटी मोबाईल सापडतोच। ते निघणार असतात तेवढ्यात राणी म्हणते, सर, तुम्हाला आधी मी फॅक्टरीत आले तर किती राग यायचा, आणि आता स्वतःच मला घेऊन जाताय, प्रोग्रेस तर आहेच। त्यावर इंद्रा म्हणतो, राणी, अगं ती वेळ वेगळी होती, आणि तू का त्या जुन्या आठवणी काढतीयस? आणि उशीर होतोय म्हणत दोघेही आनंदाने निघतात। इकडे उर्मिला मालतीचे कान भरते। मालकीन म्हणून मिरवण्यासाठी फॅक्टरीत जाते ती, असं मालतीला सांगते। तेवढ्यात इंद्रा आणि राणी खाली येतात। त्यांना पाहून उर्मिला म्हणते, अरे वा, तुम्ही निघालात फॅक्टरीत? त्यावर मालती म्हणते, काही गरज नाही आहे तुला फॅक्टरीत जायची, घरचे काम कोण करणार? तेवढ्यात आबासुद्धा तिथे येतात आणि लीगल डिपार्टमेंटची सगळी जबाबदारी आता राणी सांभाळणार, त्यामुळे ती फॅक्टरीत जाणार, असं सांगतात। म्हणून इंद्रा आणि राणी निघून जातात। मालती आबांना म्हणते, का केलं तुम्ही असं? काय गरज होती तिला सगळं आयतं द्यायची? आधी तिला स्वतःला सिद्ध तरी करू द्या। आबा मालतीची त्यांच्या परीने खूप समजूत काढतात, पण त्याचा काही उपयोग होत नाही। आबा मनात म्हणतात, मला राणीवर पूर्ण विश्वास आहे, ती नक्कीच स्वतःला सिद्ध करून दाखवेल। इकडे रस्त्यात इंद्रा राणीशी गप्पा मारत असतो, पण राणी तुळशीच्या पूजेवेळी जे झालं त्याचाच विचार करत असते। ते इंद्राच्या लक्षात येतं। गाडी थांबवून तो याबद्दल राणीची विचारपूस करतो। तेव्हा त्याला कळतं की मालतीने राणीला घरातून काढून टाकण्याची धमकी दिली आहे। त्यावर इंद्रा म्हणतो, राणी, तुला या घरातून कोणीच काढून टाकू शकत नाही, हे इंद्राचं प्रॉमिस आहे, आणि हा इंद्रासुद्धा असाच आहे। मैत्री एकतर कोणासोबत करत नाही, आणि केली तर निभावतोच। इकडे घरी अजूलासुद्धा चिकूच्या वागणुकीमुळे तिच्यावर संशय येतो। फॅक्टरीत राणीला पाहून सगळे कामगार खुश होतात, पण आपला गोट्याच उशिरा आलेला असतो। जेव्हा इंद्रा त्याला उशिरा येण्याचं कारण विचारतो, तेव्हा तो मोठी गमतीदार उत्तरं देतो। आता राणी तिच्या कामाला लागते, पण त्याआधीच विक्रांतने फॅक्टरीतल्या वकिलांना फाईल लपवून ठेवायचं आणि सगळा डाटा डिलीट करून टाकण्याचं सांगितलेलं असतं। इकडे विक्रांत इंद्राला पटवण्याचा प्रयत्न करत असतो की हे चेक वगैरे करण्याची काही गरज नाही आहे, पण इंद्रा त्याच्या निर्णयावर ठाम असतो। म्हणून विक्रांत पुढचा प्लॅन तयार ठेवावा लागेल असं मनात ठरवतो। पुढील भागात आपल्याला असं दिसतं की राणीला त्या क्लॉजबद्दल जी सगळी गडबड झालेली असते ती कळते, आणि ती त्याबद्दल इंद्राला सुद्धा सांगते, आणि हे आता आबांना कळवायला हवं म्हणत ते दोघं घरी जायला निघतात, पण कोणीतरी राणीला किडनॅप करतं। पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे। आजच्या भागाबद्दल तुम्हाला काय आवडलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर, तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या।